ग्रहांचा प्रकोप आता घरच्या घरी तुम्हीही शांत करू शकता. होय, ग्रहांचा प्रकोप असेल तर आयुष्यात अचानक अडचणी येतात, कामं बिघडतात, आरोग्य साथ देत नाही आणि घरात कलहही वाढतो. अनेकदा यामागे आपल्या कुंडलीतील ग्रहांची नकारात्मक स्थिती किंवा त्यांचा अशुभ प्रभाव कारणीभूत असतो असं मानले जातं. पण काळजी करू नका, आज आपण एक सोपा आणि प्रभावी उपाय बघणार आहोत, जो तुम्ही घरात बसूनच करू शकता आणि तुमच्या ग्रहांना शांत करून जीवनात सुख शांती परत आणू शकता. हा उपाय इतका साधा आहे की तो कुणीही कधीही करू शकतं. चला तर मग जाणून घेऊया हा चमत्कारिक उपाय. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे 9 ग्रह आपल्या जन्माच्या वेळेस ज्या स्थितीत असतात त्यानुसार आपली कुंडली तयार होते. या ग्रहांची स्थिती शुभ अशुभ असू शकते. जेव्हा एखादा ग्रह कमजोर असतो तेव्हा पापग्रहांसोबत असतो, तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनात दिसू लागतात. जसं शनीच्या 7.5 किंवा मंगळाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात समस्या येतात. राहू केतूमुळे मानसिक अशांती वाढते, तर दुर्बळ सूर्यामुळे आरोग्य आणि पित्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. मग यावर महत्त्वाचा उपाय काय, तर सूर्यदेवाला जल अर्पण करणं. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर यामागे एक खोल आध्यात्मिक आणि काही अंशी वैज्ञानिक आधार देखील आहे. सूर्य हा 9 ग्रहांचा राजा मानला जातो. तो आत्मा, आरोग्य, तेज, पिता, यश आणि मान सन्मानाचा कारक आहे. सूर्याला जल अर्पण केल्यानं त्याची ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करताना सूर्याची किरणं पाण्यातून परावर्तित होऊन शरीरावर पडतात, ज्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं आणि शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित होतं असं मानलं जातं. तसेच हा उपाय केल्यानं आत्मविश्वास सुद्धा वाढतो, नकारात्मकता दूर होते आणि मन शांत होतं. आता सूर्यदेवाला जल करण्याचा हा अगदी साधा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी आणि काही सोप्या पायऱ्यांचं पालन करायचं आहे. आता हा उपाय करायला आपल्याला एक तांब्याचा कलश किंवा एक छोटा ग्लास आवश्यक आहे. स्वच्छ पाणी आवश्यक आहे, थोडे तांदूळ, कुंकू आणि लाल फुलं आवश्यक आहे, ज्यामध्ये जास्वंद असू शकतं. मग सकाळी लवकर उठून स्नान करावं. सूर्योदय झाल्यानंतर 1 तासाच्या आत हा उपाय करणं सर्वोत्तम मानलं जातं. घरातील अशी जागा निवडा जिथे तुम्हाला उगवत्या सूर्याचे स्पष्ट दर्शन होईल, जसं बाल्कनी, खिडकी किंवा अंगण. तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी घ्या, त्यात चिमूटभर अक्षता, थोडे कुंकू आणि एक लाल फूल घाला. सूर्याकडे तोंड करून उभं राहा. दोन्ही हातांनी कलश पकडून डोक्याच्या वरच्या बाजूने पाणी सूर्याला अर्पण करा. पाणी अर्पण करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. पाणी अर्पण करताना जमिनीवर पडण्याऐवजी एखाद्या तुळशी वृंदावन किंवा दुसऱ्या रोपात पडेल याचीही काळजी घ्यावी. जल अर्पण केल्यानंतर जागेवरच 3 वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालाव्या. हात जोडून सूर्यदेवाला आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्याची आणि सुख शांती देण्याची प्रार्थना करावी. आता या उपायाचे फायदे काय? आता नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं तुम्हाला अनेक लाभ मिळू शकतात. यामुळे आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत मिळते. डोळ्यांचे विकार कमी होतात असंही मानले जातं. शिवाय सूर्याच्या तेजामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व क्षमता विकसित होते. घरात आणि मनात असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते. समाजात मान सन्मान वाढतो आणि कार्यक्षेत्रात यश मिळतं. वडिलांसोबत संबंध सुधारतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. कुंडलीतील इतर ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होऊन तेही शांत होतात. कारण सूर्यग्रह हा सर्व ग्रहांचा राजा मानला गेलाय आणि तो खुश असेल तर बाकी सर्व ग्रहांचा नकारात्मक प्रभाव नक्कीच कमी होतो असं सांगितलं जातं. आता हा उपाय श्रद्धेनं आणि नियमितपणे करणं महत्त्वाचं आहे. फक्त 1 किंवा 2 दिवस करून हा उपाय सोडून देऊ नका, तर तो नियमितपणे करा. पाणी अर्पण करताना स्वच्छतेची काळजी घ्या. या उपायासाठी कोणताही खर्च नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती कोणतीही असली तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मंडळी, पाहिलत ना किती सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा.
फक्त एक छोटासा प्रयत्न आणि तुमचं जीवन बदलू शकतं. ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि जीवनात सुख शांती आणण्यासाठी या उपायाचा नक्की अवलंब करा, ज्यामुळे तुम्हाला अनुभव यायला नक्कीच मदत मिळेल. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार हेच या उपायांची खरी शक्ती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य देता का? किंवा हा उपाय तुम्ही कोणत्या कारणासाठी करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका.